एव्हरीवन, तर सर्वांना कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपी मध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेली भेंडी किंवा भरवा भेंडी आपण कशी करणार आहोत ते, किंवा मसाला भेंडी सुद्धा म्हणतात हा काही ठिकाणी। तर चला पाहूया आपल्याला मसाला भेंडी बनवण्यासाठी काय काय पाहिजे आणि आपण कशी बनवणार आहोत ते। मसाला भेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, भेंडी, लसूण अद्रकची पेस्ट, मसाले आणि हो मी इथे घेतले आहे थोडीशी कस्तुरी मेथी। सर्वात प्रथम आपण भेंडीमध्ये पाणी टाकून भेंडी स्वच्छ धुवून घेणार आहे। भेंडी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला कापडावर काढून घ्यायची आहे। एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला 1 बाय 1 भेंडी अशी ठेवायची आहे, कारण भेंडीतलं सगळं पाणी निघालं पाहिजे। भेंडीतले जर पाणी निघालं नाही तर भेंडी अशी चिकट होते आणि ती खायला अशी चांगली नाही लागत, म्हणून भेंडी आपण पूर्ण एका कापडावर काढून सुकवून घ्यायची, थोडीशी म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायची आहे। अशी स्वच्छ पुसून घ्यायची, त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आपल्याला, पुसून घ्यायचे आहे पूर्ण। मी पुण्यात राहते, त्याच्यामुळे पुण्यामध्ये शक्यतो छोटी भेंडी अशी मिळत नाही, त्याच्यामुळे मी ही अशी मोठी पण कवळी भेंडी अशी घेतलेली आहे। आता ह्या भेंडीचे मी 2 तुकडे करणार आहेत। जर तुमच्याकडे छोटी भेंडी असेल, म्हणजे जवळपास या साईजची भेंडी असेल, तर तुम्ही ही पूर्ण घेऊ शकता। आता माझ्याकडे काही छोट्या आणि काही मोठ्या असे मिक्स आहेत, तर त्याच्यामुळे मी भेंडी मधून कट करणार आहे। मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते। पुसून झालेली आहे। आता एक 1 बाय 1 भेंडी घ्यायची आहे। हे बघा अशी भेंडी घेतली आहे। वरचं काढायचं, खालचं सुद्धा काढायचं, स्ट्रेट लाईन त्याला आतून असं करून घ्यायचं, सरळ असं फाडायचं त्याला आतून आणि याचे 2 तुकडे करायचे। जर तुमच्याकडे छोटी भेंडी असेल तर तुम्ही ती पूर्ण घेऊ शकता। तुमच्याकडे जर छोटी भेंडी असेल तर तुम्ही डायरेक्ट घ्या। माझ्याकडे नाहीये तर मी ही अशी चिरून त्याला मधून हे करते, बारीक करून घेते। हे पूर्ण नाही चिरायची भेंडी, थोडासा त्याचा, आता माझ्याकडनं पूर्ण चिरल्या गेल्यामुळे ना हे असं झालं होतं। तर तुम्ही पूर्ण नाही, अगदी वरची जी साईड आहे ना ती अशी मधून कापायची, फक्त वरची साईड घेतली आहे। भेंडी चेक करायची चांगली आहे का नाही आणि मधून तुकडा करायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपण सर्व भेंडी कट करून घेणार आहेत। अशा प्रकारे मी सर्व भेंडी चिरून घेतली आहे। हे बघा मधून कट केली आहे, पूर्ण नाही कट केलेली, थोडीशी अशी वरतून कट केली आहे। भेंडी पूर्ण सुकी दिसतीये बघा, कारण मी एका कापडावर टाकली होती, त्याच्यामुळे पाणी जे असतं त्याचं ते सगळं पुसलं गेलंय, म्हणजे छान पुसून घेतली होती भेंडी, त्याच्यामुळे भेंडी अगदी अशी सुकी झाली आहे। भेंडी मुळात म्हणजे चिकट असते, त्याच्यामुळे वरती पाणी नाही ठेवायचं भेंडीला अजिबात, नाहीतर भेंडी चिकट होते आणि एकमेकांना अशी चिटकते, म्हणून कापडावर त्याला स्वच्छ असं आपण पुसून घेतले आहे। आता आपण याचा मसाला तयार करणार आहे। सर्वात प्रथम आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया। मी पावशर भेंडी घेतली होती, तर मी आता साधारण 4 चमचे मी असा शेंगदाण्याचा कूट घेते। 4 ते 5 चमचे घ्या तुम्ही पण, 5 चमचे मी इथे घेतला आहे शेंगदाण्याचा कूट। याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे घरी तयार केलेली लसूण अद्रकची पेस्ट। 1 चमचा मी लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि अगदी थोडासा असा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर खूप जास्ती पण नाही घालायची, जशी लागेल तशी कोथिंबीर घालायची आहे। आता आपण हे जे मिक्स केलं होतं, म्हणजे सगळं टाकलं होतं ते मिक्स करणार आहोत। पाणी लगेच घालायचं नाही याच्यामध्ये, कारण लसूण अद्रकची पेस्ट आपली ओली असते, म्हणून पहिले फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आपल्या शेंगदाण्याच्या कुटाला छान लागतील असे। हे बघा
मसाला पूर्ण एकजीव करून घेतला आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, हळद जे टाकलं होतं आपण ते सगळं एकत्र झालं आहे. थोडासा मसाला आपला सुक्का दिसतोय म्हणून 1 चमचाच पाणी घालायचं आहे. हे बघा, 1 चमचा पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्स करायचं. अगदी 1च चमचा घालायचा आहे, नाहीतर मग हे खूप जे आपण सारण केलंय ते खूप चिकट असं होईल, म्हणून 1च चमचा त्याच्यामध्ये घालायचा आहे. पाणी घातल्यामुळे हे बघा असं ओलचट असा मसाला झाला आहे आपला. हे बघू शकता. अगदी 1च चमचा घालायचा आहे, जास्ती घालायचं नाहीये, नाहीतर खूपच ओलं असं आपलं हे जे सारण आहे ते होतं. आता हे सारण असं घ्यायचं आणि आपल्या भेंडीच्या मध्ये घालायचं, दाबून भरायचं थोडंसं. हे बघा, दाबून असा आपल्याला हा मसाला ह्याच्यामध्ये भरायचा आहे. हे बघा, छान असं दाबून मसाला भरलाय. आपण सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून घेणार आहोत. हे बघा, हे ओपन करायचं, मसाला हाताने दाबून घ्यायचा आणि ह्याच्यात टाकायचा. आपली भेंडी जवळपास भरत आली आहे. हे बघू शकता तुम्ही, बरोबर पावशर भेंडीसाठी मी 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला होता आणि तो अगदी बरोबर झालाय. अगदी थोडासा असा कूट आपला शिल्लक राहिला आहे. तुम्ही पण पावशर भेंडीसाठी 5 चमचे, ह्या साईजचा चमचा आहे, खूप मोठा पण नाहीये खूप छोटा पण नाहीये, असे 5 चमचे कूट अगदी बरोबर असा झाला आहे. आपली भेंडी पूर्ण भरून झाली आहे. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण भेंडी भरली आहे आणि आपला मसाला सुद्धा उरलेला आहे थोडासा. आता आपण भेंडी कशी फ्राय करायची ते पाहूया. भेंडी आपल्याला फ्राय करण्यासाठी असं पसरट कढई घ्यायची आहे. हे बघा, मी पसरट कढई घेतली आहे. तुम्ही पण अशी पसरट कढई घ्या, कारण मग भेंडी अशी आपल्याला साईड बाय साईड व्यवस्थित लावता येते आणि ती क्रिस्पी होते. तेल आपलं गरम झालं आहे, तेलाची वाफ येते आपल्या हातावर. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं हळद आणि तिखट टाकायचं आहे. आपण आधी तिखट घातल्यामुळे आपण आता जास्त तिखट घेणार नाही, अगदी थोडंसं घेणार आहे, कारण भेंडी वरतून चांगली लागली पाहिजे म्हणून. हे बघा, आपलं तेल चांगलं झाल्यामुळे लाल तिखट मिक्स झालंय तेलामध्ये छान. आता ही भेंडी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघू शकता, भेंडी आपली छान अशी टाकली आहे आपण. आता आपण जी कस्तुरी मेथी घेतली होती ती कस्तुरी मेथी बारीक चुरून अशी घालायची आहे वरतून. आणि थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे, कारण आपण मसाल्यात मीठ टाकलं होतं. आता वरतून अगदी थोडंसं अगदी टाकायचं आहे. हे बघू शकता, मी अगदी असं थोडंसं मीठ घेतलं आहे वरतून टाकायला. आणि आता वरतून आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा जास्ती जोरात मिक्स नाही करायचं, नाहीतर मसाला वेगळा होतो भेंडीमधला. पसरट कढई घेतल्यामुळे भेंडी अशी छान आपल्याला फ्राय करता येते. आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक 5 मिनिट बारीक गॅसवर ठेवणार आहोत. गॅस बारीक ठेवायचा आहे, मोठा ठेवला तर भेंडी जळेल, म्हणून एक 5 ते 10 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे बारीक ह्याच्यावरती. एक साधारण 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आहे मसाला लागलाय की नाही ते. हे बघा, आपली भेंडी छान होतीये. आपला जो शिल्लक मसाला राहिला होता थोडासा, तो सुद्धा आपण कढईमध्ये घालणार आहे. 5 मिनिटांनंतर तो मसाला घालायचा आहे, कारण मसाला जर खालचा कमी पडला की काय ते बघायचं. जर मसाला कमी पडला असेल तरच घाला, किंवा मग हा मसाला नाही घातला तरी चालेल. पण मसाला शक्यतो चांगला लागतो, क्रिस्पी असा होतो, म्हणून हा मसाला पुन्हा वरतून घालायचा आहे. पाणी अजिबात घालायचं नाहीये. काही जण भेंडीमध्ये पाणी घालतात, मग भेंडी काय होते, जरा चिकट लागते आणि एकमेकांना चिटकते. आपण झाकण ठेवल्यामुळे ऑलरेडी पाण्याची वाफ तयार होते आणि भेंडीला लागते, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची अशी गरज नाहीये. हे बघा, भेंडी अजून झालेली नाहीये. अजून एक 10 मिनिट आता बारीक गॅसवर पुन्हा शिजू द्यायची आहे. छान अशी बारीक गॅस ठेवायचा आहे आणि भेंडी छान अशी आपल्याला फ्राय होऊ द्यायची आहे. आपली मसाला भेंडी रेडी आहे. आपली भरलेली भेंडी
कमेंट करून मला नक्की सांगाल. थँक्यू. कशी वाटली तुम्हाला माझी ही मसाला भेंडी किंवा भरवा भेंडी असंही म्हणतात. तर मला नक्की कमेंट करून सांगाल की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही नवीन रेसिपी हवे असतील किंवा नवीन काही हवं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नवीन रेसिपी शेअर करण्याचा ट्राय करेल. चला तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.